नमस्कार आणि पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी काही किचन टिप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला खूप उपयुक्त ठरू शकतात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या सगळ्यांचीच सकाळची जी कामं असतात ती अगदी घाईगडबडीची असतात, कारण घरामध्ये आणि किचनमध्ये भरपूर कामं असतात जी आपल्याला बॅक टू बॅक करावीच लागतात। तर आपल्या किचनमध्ये आपलं काम थोडंफार सोपं होण्यासाठी आपल्याला इकडे एक टिप पाहिजे आहे, ती म्हणजे आपला कोणताही जो आपण स्वयंपाक किंवा नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी जी लागणारी भांडी असतात ना, ती भांडी आधीच आपण ओट्यावरती काढून ठेवायची। म्हणजे काय होतं की ज्यावेळेस आपण काही पदार्थ बनवायला जाऊ तर दरवेळेस आपल्याला किचनच्या ट्रॉली ड्रॉवरमध्ये ड्रॉवर ओपन करून ती भांडी काढायची गरज पडत नाही आणि लगेच आपल्याजवळ आपल्याला सगळी भांडी अवेलेबल असतात। हां, जर खूप मोठी भांडी आपल्याला लागत असेल तर ती आपण नंतर काढू शकतो, पण जी छोटी छोटी प्लेट्स, चम्मच, चमचा ही सगळी भांडी आपण आधीच काढून ठेवू शकतो, जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि त्याचबरोबर आपलं काम थोडंफार सोपं होईल। आता कित्येकदा ना काही कामांसाठी आपल्याला ऑलरेडी उशीर झालेला असतो आणि त्यावेळेस आपण स्वयंपाक बनवायला घेतला किंवा काही पदार्थ बनवायला घेतलं आणि जेव्हा आपण तेल घ्यायला जाऊ तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्या तेलाच्या भांड्यामधलं किंवा तेलाच्या बॉटलमधलं तेल सगळं संपलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये तेल रिफिल केलेलंच नाही आहे। तर त्यावेळेस ना आपली थोडीशी चिडचिड होते, कारण एवढ्या मोठ्या डब्यामधून पुन्हा आपल्याला त्या घाईच्या वेळेस तेल काढावं लागतं। तर हे टाळण्यासाठी आपण काय करायचं आहे, अशा प्रकारे एक्स्ट्रा एखाद्या भांड्यामध्ये थोडंफार आपण तेल बाजूला काढून ठेवायचं। आणि तुम्ही कदाचित एक्स्ट्रा भांडं ठेवतही असाल, पण आपल्याला हेही चेक्स ठेवायचं आहे की तेलाचं एक भांडं जर घासायला घेतलं तर दुसऱ्या भांड्यामध्ये तेल अवेलेबल असायला पाहिजे। आणि असे प्रसंग ना अगदी आपल्याला ज्यावेळेस घाई असते ना तेव्हाच आपल्या समोर येतात। त्यामुळे जर ॲडिशनल आपण ऑलरेडी तेल एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवलेलं असेल ना तर ते आपल्याला इथे वापरता येऊ शकतं आणि आपलं जे काम चालू आहे तर ते काम आपल्याला व्यवस्थित करता येईल आणि हातातलं काम टाकून मोठ्या डब्यामधून तेल आपल्याला काढत बसायची गरज लागत नाही। आपला एकदा सगळा स्वयंपाक झाला ना तर आपली स्वयंपाकाची भांडी लगेच आपण सर्व्हिस ओट्यावरती ठेवून द्यायची आहे। असं केल्यामुळे काय होईल, आपला जो मेन किचन काउंटर टॉप आहे तो रिकामा होईल आणि आपल्याला जर काही पुढचं काम करायचं असेल तर ते करण्यासाठी भरपूर आपल्याला जागा मिळेल, किंवा जरी दुसरं काही काम करायचं नसेल तर आपण लगेचच्या लगेच आपला गॅस आणि ओटा आपण क्लीन करून घेऊ शकतो। आपलं फ्रीज ऑर्गनाईज करताना नेहमी आपण बास्केटचा वापर करावा, कारण आपण जेव्हा स्वयंपाक बनवत असतो त्यावेळेस फोडणीसाठी लागणारं जे साहित्य असतं, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, हे सगळं आपण छोट्या छोट्या डब्यांमध्ये साफ करून ठेवत असतो आणि स्वयंपाक बनवताना दरवेळेस तो एक एक डब्बा काढत बसण्यापेक्षा जर अशा प्रकारे आपण जर बास्केट्स ठेवले असतील तर सगळे डब्बे छोटे छोटे आपण या बास्केटमध्ये ऑर्गनाईज करून ठेवू शकतो। म्हणजे ज्या भाज्यांचे डब्बे आहेत ते एका वेगळ्या बास्केटमध्ये ठेवू शकतो आणि जे फोडणीचं साहित्य आहे, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, हे सगळं आपण साफ करून एका वेगळ्या बास्केटमध्ये छोट्या छोट्या डब्यांमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा स्वयंपाक बनवायचा आहे त्यावेळेस फक्त आपल्याला एकच बास्केट काढायचं आहे, दरवेळेस आपल्याला एक एक डब्बा काढत बसायची गरज नाही आहे। आणि अशा बास्केट्सच्या वापरामुळे ना स्वयंपाक ओट्यावरतीही खूप डब्यांचा पसारा होत नाही, फक्त तेवढं एक बास्केट असतं।
आता आपल्या किचनमध्ये ना आपल्या सगळ्या ग्रॉसरी आयटम्सचे आपल्याला नेहमी चेक्स ठेवायचे आहेत. म्हणजे किती सामान आपलं बाकी आहे, कोणतं सामान रिफिलिंग करायची गरज आहे, ते नेहमी आपण चेक करत राहायचं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला रिकामा वेळ असेल ना, त्यावेळेस हे सगळे चेक्स आधीच करून ठेवायचे. म्हणजे ज्यावेळेस आपण काम करत असू किंवा ज्यावेळेस एखाद्या वस्तूची आपल्याला गरज असेल, तेव्हा ते आयत्या वेळेस काढण्यापेक्षा आधीच जर ती रेडी करून ठेवली तर आपलं काम सोपं होऊ शकतं. तर इथे मी काय करते, एखादी वस्तू जर कमी बाकी असेल आणि काही दिवसातच ते रिफिलिंगची गरज असेल तर त्याचं नवीन पॅकेट मी आधीच त्या डब्यामध्ये काढून ठेवते. आता जसं आपण तेल ठेवण्यासाठी ऑल्टरनेटिव्ह कंटेनर्सचा वापर करतो, त्याच प्रकारे आपल्या किचनमध्ये लागणारे रोजचे सुखे मसाले जे असतात ते ठेवण्यासाठी आपण ऑल्टरनेटिव्ह कंटेनर्सचा वापर करू शकतो. म्हणजे आपण मोठा मसाल्याचा डब्बा तर आपल्या किचनमध्ये ठेवतोच आणि त्याचबरोबर रोजच्या वापरातला एक छोटा मसाल्याचा डब्बाही असतो. पण काही वेळेस ना कधीतरी आपला जो छोटा मसाल्याचा डब्बा असतो तो रिफिल करायचा राहिला जातो आणि बरोबर घाईच्या वेळेस ना त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भेटत नाही. तर त्यावेळेस आपली थोडीशी गडबड उडते आणि आपल्याला मोठा मसाल्याचा डब्बा काढावा लागतो. तर हे टाळण्यासाठी ना अशा प्रकारचे मीडियम साईजचे जे कंटेनर असतात किंवा डब्बे असतात त्यालाही तुम्ही ॲडिशनली ठेवू शकता. त्याच्यामध्येही थोडासा सुका मसाला काढून ठेवू शकता आणि आपल्या गॅसच्या नियरबाय कॅबिनेट किंवा शेल्फमध्ये ऑर्गनाईज करू शकता. म्हणजे जर एखाद्या डब्यामधला मसाला संपलेला असेल आणि आपली जर घाई गडबड असेल तर त्यावेळेस आपल्याकडे एक ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन रेडी असेल. आपल्या फ्रीजमध्ये ना आपण अशा प्रकारचे जर लायनर्स वापरले तर ते आपल्याला खूप उपयुक्त पडतात. कारण फ्रीजमध्ये जर काही स्पिलेज झालं तर फक्त ते लायनरवरतीच पडतात आणि फ्रीजचे जे शेल्फ असतात ते पटकन खराब होत नाही. त्यामुळे कधीही आपल्याला फ्रीज स्वच्छ करायचं असेल आणि त्याला जास्त डीप क्लिनिंग करायचं नसेल तर आपण फक्त हे लायनर्स काढून या लायनर्सला स्वच्छ करू शकतो आणि आपले फ्रीजचे शेल्फ आहे त्याला फक्त पुसून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. यामुळे ना आपल्या फ्रीजचं क्लिनिंग आपण पार्ट्समध्येही डिवाईड करू शकतो आणि आपलं क्लिनिंग प्रोसेसही खूप सोपं होतं. आपल्या किचनमध्ये ना आपण जे डब्बे बरण्या घेतो ना ते ट्रान्सपरंट असायला हवे. त्यामुळे आपल्या किचनमध्ये काम खूप सोपं होतं. कारण इझिली आपल्याला कळतं की कोणत्या डब्यामध्ये काय ठेवलेलं आहे. आणि जर आपल्याकडे ट्रान्सपरंट डब्बे नसेल तर ॲटलिस्ट आपण अशा प्रकारे डब्बे निवडायचे की त्याच्यामध्ये आपण काय ठेवलेलं आहे एवढं आपल्याला दिसून येईल. तर हे आहेत सगळे टिप्स जे आपण आपल्या किचनमध्ये काम करताना फॉलो करू शकतो, ज्यामुळे आपलं किचनमधलं काम थोडंफार सोपं होईल आणि त्याचबरोबर आपला वेळही वाचेल. मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.